हॅलो नमस्कार, मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण ज्वारीला पाणी द्यायला आलतो आणि बोर तिकडे चालू केलाय आणि त्या साऱ्यात लावलाय आणि त्यासोबतच आपण पेरू पण न्यायला आलो. आज संडे आहे त्यामुळं थोडासा वेळ पण आहे, अर्णव पण आहे मोबाईल धरायला आणि आता ही सुकायला लागली त्यामुळं रान पण जरा हलकं आहे त्यामुळं आम्ही पाणी द्यायला तिथं चालू आहे. ती दाखवते तर आम्ही इथं पेरू तोडतो. तिथे शेवळे पण आहे पेरू तोडायला. तर हे आहेत आणि ह्याचं असं डाग पडले तू जायचं नाही खराब आहेत. हे असे डाग पडलेले आहेत का आणि इकडे या हे असे डाग पडले आहेत. वरतून तर चांगले दिसतात पण यात आळी आहे. तर ही अशी आम्ही ना हिरवे पेरू हे डाग पडलेले जीवारून शेवटे. हे बघा किती खराब झालेलं. हे बघा किती खराब झाले. आणि हे पातेलं आणि सीताफळ तोडून गेलेत आणि सीताफळाची आता पान गळती चालू आहे. आणि पेरूला काय आम्ही बघायला आलोच नव्हतो आज. हा तर डाग पडलेले आहेत का ते खराब आहेत आणि हे बघा किती खराब झाले. तर इथं अर्णव ह्या दोघांचं चालू आहे. तोपर्यंत मी तिकडं पाणी लावलेलं पाहायचं आणि आता भूक पण लागलेली तर जेवण करायचंय. त्यासोबतच खाली मोसंबी संत्री आहेत ते पण आपल्याला घेऊन जायचंय. तर इथं ज्वारीला पाणी चालू आहे आणि आधी थोडंसं पाणी बसलं होतं ती किती मोठी झाली आणि इकडे जरा कमी पाणी दिलं नव्हतं. त्या दिवशी थोडंसं पाणी दिलं तर लगेच त्यात फरक पडला. तर चला जेवायचं असं काही नव्हतं पण अर्णव सोबत आलतं त्यामुळं आणि उशीर पण लागणार होता. घेतलं का पाण्याची बॉटल आणि तर बघा कांदा आणला होता अर्णवने. आमच्या कांदा तिथला उपटला होता. शेवटी नाही अर्णवने अशी पात आणली होती खायला. त्याला हे झालेलं काय म्हणते त्याला का रोग झाला. पात खाण्यासारखी ठुलीच नाही त्यांनी. आणि आपण जेवणामध्ये म्हणजे असं साधं सिंपल दररोजचं रेग्युलर भाजी आणली पण थोडीशी. कोणतं सोयाबीनची भाजी आणली सोबत पेरू आहे, कांदा आणि चपाती. तरी या जेवायला. तुला कशा देऊ का? तर हे दोघं पोरं सोबत होते म्हणून डबा आणायचं कारण होतं. होय हे शौर्यन ते काय म्हणले आम्हाला भूक नाहीये पण ह्यांना इथं खेळून भूक लागन म्हणून. आणि ती हे म्हणलं आम्ही पेरू आमचं भागन का नाही रे. मी कधी म्हणलं जेवायला? मग तू काय बोललेला? मी पेरू खाईन म्हणलेलो. मग आता जेवतो कशाला. तर आता जेवाय बसलो जेवण कर. जोर शेवले. हा कडीपत्ता घ्यायचा थोडा. खराब झाला पावसाने पाणी पडलं खराबच झालं डाग पडल्यावर नाही का. तर इथं कडीपत्ता घेऊन पुढे आपल्याला संत्रींची घ्यायच्या. चक्कू ना खराब झाला हे लगेच पालाही होतोय. आणि ही बघ आपली केळीचं झाड किती मोठं झालं. उन्हाळ्यात लावलं होतं आणून आम्ही. तर चला आता चक्कूची आपण ही सूड संत्री. तर इथं ही चक्कूला किती चिक्कू आलेत आणि त्यासोबत आंब्याला मोहर किती आला भेटला का. हा आंब्यात झाड आहेत आणि पावसाने काय झालं ही सगळी हा कसं आणि ती ही झाली आणि वरती बघा झाडांना किती मोहर आलाय आंब्याच्या. उन्हाळ्यात म्हणजे आताच मोहरला होतो. पूर्ण ह्याला म्हणजे धुळी ती नाही पडली तर नाही जाणार.
गळून आणि याला औषध पण मारावं लागते. चक्कू ते पिकायला लागलेले आणि काय झालं त्याचे गाठी झालेत म्हणजे असं पूर्ण पाणी जास्त या पाण्यात होतं अजून याचा निचराच नाही झाला आणि म्हणजे रानात फिरले पण नाही. या चक्कूला बघा. आणि छोटे छोटेच आहेत म्हणजे अजून साईजच झाली नाही पावसामुळे. आणि हे बघा आपलं संत्रा किती लागला शेवडी असं मोहर पण हे झाडांना किती लागलाय म्हणजे आता शिकत सुरुवात झाली. आणि पिकलेले हा पिकलेले आणि हे आपल्या मोसंब्या संत्रे नाहीत ह्या त्या झाडाला पिवळं झालेले पण काटे तुटते. आणि ह्याच्या आधी थोड्या नेमच्या आम्ही लागण शेवरी काय बस का घेऊ अरे बस हा बस आता इकडे पिवळ्या झाल्या इकडे समोर धर बरं मी देते सोडून शेवरे धर. आणि ह्याची साल ही यावेळेसच ह्या झाडाला लागल्यात बाकीच्या एका नाही याच झाडाला लागल्यात. आणि थोडे पेरू घेऊ आणि हे आपला ना आंब्याचे झाड बघा किती छान झालेत. इकडे पण पेरू आणणं खराब झाले मोहर बघा. आंबेच नाही इतके लोक कुठे येतात उन्हाळ्यात हिना नकत इतकं शिरतय. चाकून सोला चाकू कुठे येत आणायचा का? बघ बरं आंबट आहे का? थोडासा लागतो थोडीशी नॉर्मल आहे. चला व्हिडिओचा शेवट आमच्या चिकटा काढण्याने चालू आहे का नाही या दोघांचे चाललंय. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही चाललो चिकटा काढत होते आमचे लागलेले सगळे. आणि बाय बाय.